नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थात बातमी आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी. आज त्यांचे अप्पा म्हणजेच काका गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृती दिन 3 जून आणि या 11व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यातलं वाक्य पहिल्यांदा ऐकवतो आणि मग आपण लाईव्हला सुरुवात करूयात. यामध्ये धनंजय मुंडे यांनी असं म्हटलंय, आयुष्यभरातील प्रत्येक संघर्ष हे संकट नाही तर संधी म्हणून तुम्ही सामोरे गेलात. तुमच्याच प्रेरणेनं आज संघर्षाच्या वाटेवर निखारे तुडवत चाललो आहे, पण उतणार नाही, मातणार नाही. आता या वाक्याची आठवण करून देण्याचं कारण इतकंच की नुकतेच धनंजय मुंडे हे इगतपुरीमधील विपश्यना केंद्रातून 10 दिवसांची विपश्यना करून बाहेर आले. म्हणजे 10 दिवस त्यांचा जगाशी काहीही संपर्क नव्हता. ते आणि ध्यानधारणा आणि मनशांती आत्मशांती मिळावी यासाठी केलेला प्रयत्न. आता धनंजय मुंडे यांच्याविषयी त्यांच्या विपश्यनेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. विपश्यनेनंतरचे मुंडे हे मी तुम्हाला सांगणार आहेच, पण विपश्यनापूर्वीचे मुंडे हे साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. मुळात डिसेंबर पासून तर म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आणि त्या प्रकरणात त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला उतार लागला. त्यांची राजकीय कारकीर्द पूर्णपणे ढासळत गेली. अगदी सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यात वाल्मिक कराडचं नाव आलं. धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा, यामुळे शेवटी 73 दिवसांनी का होईना त्यांना जे मंत्रिपद मिळालं होतं त्या मंत्रिपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला. पालकमंत्रीपद त्यांना मिळालंच नाही. शेवटी आमदारकीवरच समाधान मानावं लागलं. हे प्रकरण त्यांच्यावर चांगलं शेकलं. अगदी मुख्यमंत्र्यांनी देखील एका मुलाखतीमध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा राईट हँड होता आणि अनेक वर्ष त्यांचं राजकारण सांभाळत होता असं म्हटलं, म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा घेतला अशी कबुली दिली. ते प्रकरण होतं न होतं त्याच दरम्यान त्यांना बेल्स पाल्सी नावाचा एक दुर्मिळ आजार झाला. मग डोळ्यांचं ऑपरेशन, या दरम्यान त्यांची प्रकृती देखील बिघडली. हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, ॲडमिट व्हावं लागलं. यानंतर तेच थंड होत नाही शारीरिक प्रकृतीचं सगळं जे काही उठलेलं वादळ, तेवढ्यात त्यांची पत्नी करुणा मुंडे, ज्या मी त्यांची पहिली पत्नी आहे असा दावा करून ज्यांनी न्यायालयातून पोटगी मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि ती त्यांना मिळाली देखील, ते करुणा मुंडे प्रकरण त्यांच्या मागे लागलं. आता एवढं सगळं होतं न होतं तोच त्यांचं जे खातं होतं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपद, हे मंत्रीपद छगन भुजबळ यांना मिळालं. म्हणजे आता धनंजय मुंडेंचं राजकारण किंवा मंत्रिमंडळातलं त्यांचं स्थान आता भविष्यात ते पुनर्स्थापित करणार की नाही, तोच बातमी येऊन धडकली की धनंजय मुंडे हे इगतपुरीला गेलेले आहेत. म्हणजेच नाशिक मधल्या इगतपुरीला. मुळातच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विश्व विपश्यना धम्मगिरी केंद्रात त्यांनी 10 दिवसांची साधना पूर्ण केली आणि यानंतर
म्हणजे विपश्यनेनंतरचे मुंडे आपण आता पुन्हा पाहू लागलोय. पण आता यावर आलेल्या प्रतिक्रिया त्यावरच माझं लाईव्ह आहे. म्हणून माझ्या आजचं लाईव्हचं नावच आहे, मुंडेंनी 2-5 वर्षांपूर्वीच जर विपश्यना केली असती तर संतोष देशमुख प्रकरण घडलंच नसतं. वाल्यालाही सोबत नेला असता तर बरं झालं असतं. पण आता त्याला उशीर झाला, ती वेळही निघून गेली. कारण वाल्मिक कराड आता तुरुंगात आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं म्हणून. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं म्हणून धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा द्यावा लागला. एकंदरीतच विपश्यना ही जी अत्यंत आत्मशांतीसाठी महत्वाची असलेली साधना आपण सगळेजण मानतो. केलेल्या चुकांचा स्वीकार करणं, केलेल्या चुकांचा पश्चाताप होणं, अंतर्मुख होणं, आत्मचिंतन करणं, स्वत्वाचा शोध घेणं, काही काळ मन आणि शरीराला सांसारिक सुखापासून, मोहमायेपासून दूर ठेवणं आणि आंतरिक बदल ज्या क्रियेतून घडतात त्याच क्रियेला विपश्यना असं म्हटलं जातं. त्यांनी आत्मशांतीसाठी आनापान ही साधना देखील केली. 21 मे ते 1 जून असे 10 दिवस ते त्या इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात होते. शनिवारी म्हणजेच 31 मे रोजी त्यांनी मंगल मैत्री या साधनेचा देखील मार्ग अवलंबला. तो शेवटचा दिवस होता साधनेचा. या दिवशी सर्व साधना करणारे साधक एकत्र येतात आणि एकमेकांना भेटतात. पण धनंजय मुंडेंनी मात्र हे जाणून बुजून टाळलं. ते कुणालाही भेटले नाहीत. त्यांनी आपल्याच कक्षात राहणं पसंत केलं. शिवाय साधना शिबिर संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी नव्हे पहाटेच इगतपुरीतून मुंबईला जाणं पसंत केलं. आता खरं तर साधना संपल्यानंतर सकाळी 8 वाजता सर्व साधकांना घरी जाण्यासाठी सोडण्यात येतं, पण ते पहाटेच निघून गेले. 1 जून रोजी पहाटे धनंजय मुंडे निघून गेले खरे, पण त्यांना भेटण्याच्या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते खरं म्हणजे सकाळपासूनच धम्मगिरीच्या मुख्य द्वारावर थांबले होते त्यांची वाट पाहत. पण ते पहाटेच मुंबईला रवाना झाले. काही प्रसार माध्यमं देखील त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून येणार होती, पण धनंजय मुंडे काही त्यांना सापडले नाहीत. याच दरम्यान करुणा मुंडेंची जेव्हा प्रतिक्रिया संदर्भात घेतली गेली त्यावर करुणा मुंडेंनी याबाबत म्हटलंय की धनंजय मुंडेंनी कुठेही गेलं तरी धनंजय मुंडेंना मनशांती काही लाभणार नाही. कारण की त्यांनी याला त्याला लुबाडून इकडून तिकडून जी 5,000 कोटींची संपत्ती जमवलेली आहे, काही दलालांच्या नावावर करून ठेवलेली आहे, ती संपत्ती जर सर्वसामान्यांच्या विकासासाठी, बीडच्या विकासासाठी वापरली तर आणि तरच त्यांना मनशांती मिळेल असं करुणा मुंडे म्हणाल्या. इतकंच नव्हे तर त्यांनी भगवद्गीतेतलं एक वचन सांगितलं की मनुष्यानं मनुष्याची सेवा केली तरच त्याला मनशांती लाभते. आता पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी देखील या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं म्हटलं की धनंजय मुंडे यांनी 2-5 वर्षांपूर्वीच जर ही विपश्यना केली असती, साधना केली असती तर कदाचित संतोष देशमुख प्रकरण घडलं नसतं. आणि त्यांनीच नव्हे त्यांच्यासोबत त्यांनी वाल्मिक कराडलाही घेऊन जायला पाहिजे होतं. पण आता उशीर झाला, वेळही निघून गेली. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं, वाल्मिक कराड तुरुंगात गेला आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. त्यामुळं या सगळ्या गोष्टी जर आपण जोडून पाहिल्या तर धनंजय मुंडेंनी या आधी विपश्यना करायला हवी होती, जेणेकरून त्यांना आपली राजकीय कारकीर्द उतारावर भविष्यात जाईल असं स्वप्नात देखील कधी दिसलं नसतं, पण ते प्रत्यक्षात घडलं. म्हणजे धनंजय मुंडे विपश्यनेपूर्वीचे आणि विपश्यनेनंतरचे मुंडे याच्यातला बदल देखील मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी जी पोस्ट केली गोपीनाथराव मुंडे यांच्या
स्मृतिदिनानिमित्त त्यातलं वाक्य मी अगदी सुरुवातीला तुम्हाला ऐकवलं होतं. ते वाक्य, त्यातलं त्यांच्यासाठीचं वाक्य तुमच्याच प्रेरणेने, म्हणजेच आप्पांच्या प्रेरणेने, म्हणजेच त्यांच्या काकांच्या प्रेरणेने, म्हणजेच गोपीनाथरावांच्या प्रेरणेने आज संघर्षाच्या वाटेवर निखारे तुडवत चाललो आहे. म्हणजे त्यांनी हे मान्य केलंय की हा माझा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळात अक्षरशः निखारे तुडवत मला वाट काढावी लागते. आणि तरी देखील मी उतरणार नाहीये, मातणार नाहीये. थोडक्यात काय, हा संघर्षाचा काळ निर्माण का झाला याबाबतची एक आत्मकेंद्रित प्रवृत्ती जेव्हा त्यांनी स्वतःला मनःशांतीच्या माध्यमातून प्राप्त करून घेतली असेल, त्यावेळी त्यांना कळालं असेल की अरे हा संघर्ष माझ्या वाट्याला का आला. या दरम्यान आपण नको नको ते उद्योग केले का? या दरम्यान आपण नको नको त्या माणसांना जवळ केलं का? असंही म्हटलं जातं की गोपीनाथरावांनी स्वतःहून सांगितलं होतं धनंजय मुंडेंना की वाल्मिक कराडपासून लांब राहा म्हणून. तरी देखील धनंजय मुंडे वाल्मिक कराड याच्या अत्यंत जवळ गेले. इतके जवळ की बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे, पण प्रतिपालकमंत्री म्हणून वाल्मिक कराडचं नाव पुढे येईल. आमदार धनंजय मुंडे, पण प्रति आमदार म्हणून वाल्मिक कराड. कृषी मंत्री धनंजय मुंडे, पण प्रति कृषी मंत्री म्हणून वाल्मिक कराड. त्यामुळं कुठे ना कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे जणू समीकरणच बनलं आणि मग धनंजय मुंडेंच्याच पदाचा गैरवापर करून वाल्मिक कराडनं या बीड जिल्ह्यात विविध टोळ्यांच्या माध्यमातून आपली दहशत निर्माण केली. त्या वाल्मिक कराडला वेळीच खडसावलं पाहिजे होतं, वेळीच त्याचे डोळे उघडले पाहिजे होते. ते न करता धनंजय मुंडेंनी त्याच्या चुकांवर पांघरून घातलं आणि त्याचाच फटका शेवटी धनंजय मुंडे यांना बसला. ज्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं ते पालकमंत्रीपद त्यांना यावेळी मिळालं नाही. ज्या महाराष्ट्र राज्यातील कृषी मंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं ते कृषी मंत्रीपद त्यांना मिळालं नाही. ज्या महाराष्ट्र राज्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद त्यांना मिळालं होतं ते मंत्रीपद त्यांना टिकवता आलं नाही. एवढे सगळे राजकीय फटके त्यांना बसले ती केवळ वाल्मिक कराड याच्या संगतीनं. आता या वाल्मिक कराडची संगत धनंजय मुंडेंना नडली. जेव्हा ते साधना करत असतील तेव्हा कदाचित त्यांना त्यांच्या चुकांच्या आठवणी नक्कीच झाल्या असतील, त्याचा पश्चाताप नक्कीच झाला असेल. या आधी देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी अनेकदा मौन पत्करलं होतं, सार्वजनिक कार्यक्रमात जाणं टाळलं होतं. पण आज जवळपास 11 वर्षांनी मुंडे कुटुंब गोपीनाथ गडावर पांगरीमधल्या गोपीनाथराव मुंडे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त एकत्र आलेलं दिसलं. अगदी बहीण भाऊ देखील त्या ठिकाणी बसलेले एकत्र दिसले. या दोघांनीही जेवण देखील ताटाला ताट लावून अगदी हे दोघं जेवत होते. तो जो काही महाप्रसादाचा कार्यक्रम झाला, इव्हन जेव्हा धनंजय मुंडे यांना म्हटलं पंकजा मुंडेंनी की दादा भाषण करावं, आता त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की आमच्या वतीनं तूच कर म्हणून. म्हणजे इथं देखील धनंजय मुंडेंनी मौन बाळगलेलं आहे. त्यांना कळून चुकलेलं आहे की मौनम सर्वार्थ साधनम. आता ही भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली का त्यांना ध्यानधारणेतून, विपश्यनेतून प्राप्त झाली, हे अत्यंत महत्वाचं आहे. जर ती झाली असेल तर चांगलंच आहे. वाल्मिक कराड याच्या नादी लागून, वाल्मिक कराडने केलेले उद्योग त्याच्यावर पांघरून घालून शेवटी तो जो काही डोंगर समोर आला पांघरून हटवल्यानंतर त्याचा फटका बसला तो वाल्मिक कराडला नव्हे, धनंजय मुंडेंना. कारण की वाल्मिक कराडची प्रवृत्ती आणि वृत्तीच ती होती. खंडण्या मागणं, दहशत निर्माण करणं, प्रॉपर्ट्या जमिनी लुबाडणं, सर्वसामान्यांना त्रास देणं, गुंडापुंडांना जवळ करणं, टोळ्या बनवणं, अपहरण करणं, खून खराबा, दंगल घडवणं,
या सगळ्या गोष्टी या वाल्मिक कराराच्या नावावर आहेत. केवळ 15-20 गुन्हे जरी याच्या नावावर असले तरी त्यात त्याला किती शिक्षा झाली आहे हे कुणालाही सांगता येणार नाही. उलट 2 FIR मधून तर त्याचं नावच वगळण्यात आलेलं आहे. अशा वाल्मिक कराराच्या संगतीला लागून कृषी खात्यात देखील त्याचाच हस्तक्षेप, पालकमंत्री असताना त्याचा हस्तक्षेप, आमदारकी असताना त्याचा हस्तक्षेप. इतकंच नव्हे, तो म्हणेल ते धनंजय मुंडे देत गेले. अगदी मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेचा परळी तालुकाध्यक्ष म्हणून देखील त्याची निवडणूक झाली होती. शिवाय परळीचं नगरसेवक पद किंवा शेवटी काही काळ प्रभारी नगराध्यक्ष म्हणून देखील तो राहिला. इतकंच नव्हे तर धनंजय मुंडेंच्या काही खाजगी कंपन्यांवर देखील तो संचालक म्हणून राहिला. आता एवढं सगळं या वाल्मिक कराडनं केलं कारण यांची मैत्री दोस्ती. इतके दिवस एकत्र, भाजपमध्ये असताना पण एकत्र, राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर पण एकत्र, सगळ्यांनी डोळेझाक केली. भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांनी देखील डोळेझाक केली आणि राष्ट्रवादीतल्या वरिष्ठांनी देखील डोळेझाक केली. त्याचा फटका शेवटी या दोन्ही पक्षांना बसला. धनंजय मुंडेंनी भाजपची साथ सोडली आणि आता राष्ट्रवादीत असून सुद्धा धनंजय मुंडे असून नसल्यासारखे झाले. म्हणजे एकंदरीत या प्रकरणाचा जर विचार केला तर धनंजय मुंडेंना या विपश्यनेतून जर खरंच आत्मशांती, मनशांती लाभली असेल तर त्याचा फायदा आता धनंजय मुंडेंनी खरोखरच घेतला पाहिजे. कारण एकतर आता त्यांचं वागणं विपश्यनेनंतर कसं असणार आहे यावर त्यांना विपश्यनेचा किती फायदा झाला किंवा त्यांनी करून घेतला हे समोर येणार आहे. एकतर धनंजय मुंडे 10 दिवस विपश्यना केंद्रात होते. या 10 दिवसांमध्ये त्यांनी जी काही ध्यानधारणा किंवा साधना केली त्याला आनापान असं म्हटलं जातं. आनापान म्हणजे काय मी शेवटी सांगणार आहेच. पण खरंच जर धनंजय मुंडे हे 2-5 वर्षांपूर्वी जसं दीपक केदार म्हणतायत तसे जर आधीच विपश्यनाला गेले असते तर इतरांना त्रास देऊ नये, इतरांचा आयुष्याचा सगळा खेळ खंडोबा होईल अशी करणारी माणसं आपण जोडू नये, इतरांना आपल्यामुळं हाल अपेष्टा आणि दुःख सोसावं लागेल अशा उद्योगांमध्ये आपण असू नये हे धनंजय मुंडेंना नक्कीच कळून चुकलं असतं. पण शेवटी धनंजय मुंडे या वाल्मिक कराडच्या मैत्रीमध्ये इतके अडकले की अक्षरशः त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली होती महाभारतातल्या गांधारीसारखी. काय करायचंय ते कर. आणि ते वाल्मिक कराडांनी जे करायचं शेवटी तेच केलं. शेवटी प्रकरण धनंजय मुंडेंपर्यंत येऊन पोहोचलं. पण राजीनाम्यावर निभावलं. आता आणखी या भविष्यात काय खुलासे होतील या प्रकरणात, संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणास ठाऊक. कारण आजच वाल्मिक कराड यानं मकोकातून मला दोषमुक्त करा असा जो केलेला अर्ज आहे त्याच्यावर देखील काही काळ सुनावणी झाली आणि पुढच्या तारखेला 17 जून किंवा कदाचित त्याच्या पुढच्या तारखेला या अर्जावर युक्तिवाद देखील होणार आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हा जणू काही मी या प्रकरणात माझा काहीही हात नाही, माझा काहीही संबंध नाही म्हणून डिस्चार्ज ऍप्लिकेशन सादर केलेला आहे. आता वाल्मिक कराड जर या प्रकरणातून बाहेर सुटला आणि केवळ खंडणीचा वगैरे गुन्हा त्याच्यावर दाखल झाला तर पुन्हा एकदा तो करायला मोकळा. आता जर तो बाहेर आला तर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची मैत्री आणि त्यातून पुन्हा काहीतरी वेगळे उद्योग. त्यामुळे भविष्यात या असं काही घडू नये यासाठी वाल्मिक कराडला तर त्यानं केलेल्या कर्माची शिक्षा न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून मिळेलच. पण धनंजय मुंडेंना यांना झालेला मनस्ताप, धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द ज्यामुळे ढासळली गेली अशा परिस्थितीत धनंजय मुंडेंनी आता जे काही झालं ते पूर्णपणे बाजूला सारून पुन्हा नव्या जोमानं कामाला उभं राहिलं पाहिजे. बीडच्या विकासासाठी, बीडच्या सर्वांगीण विकासासाठी, बीडच्या सर्वसामान्य माणसांसाठी. नाहीतर पुढचं राजकारण अवघड आहे. एकतर आता मंत्रिमंडळातला जो राष्ट्रवादीचा कोटा आहे तो देखील पूर्ण झाला. राष्ट्रवादीची सगळी मंत्रिपद राष्ट्रवादीला प्राप्त झाली. त्यामुळे पुढील 5 वर्षात धनंजय मुंडेंचं राजकीय पुनर्वसन मंत्रिमंडळात होईल किंवा कमबॅक होईल असं आता तरी वाटत नाही. त्यामुळे धनंजय मुंडेंना ही 5 वर्ष केवळ आमदारकीवरच काढावी लागणार आहेत.
अशा वेळी वाल्मिक कराडशी जोडलेलं पूर्ण नातं तोडणं आणि असे वाल्मिक कराड परत जवळ न करणं हेच धनंजय मुंडेंसाठी अतिशय महत्वाचं ठरू शकतं. पुढचा भविष्याचा राजकीय आलेख उंचावायचा असेल तर धनंजय मुंडेंनी विपश्यनेच्या माध्यमातून जे काही शिकलंय, जे काही त्यांनी मिळवलंय ते त्यांनी कायम आत साठवून ठेवलं पाहिजे. ते आता स्मशान वैराग्य असता कामा नये. म्हणजे तेवढ्यापुरतं फक्त स्मशानात एखादी व्यक्ती गेली की तिच्याविषयी आपण जरा अगदीच भावूक होऊन, इमोशनल होऊन, असा होता, तसा होता, चांगला होता, बरा होता, असं बरंच काय काय बोलतो आपण. 2-4 अश्रू देखील गाळतो आपण. पण स्मशानातून बाहेर आल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या, आपण देखील त्यांनी केलेल्या चुका, त्याच चुका आपण देखील करू लागतो. त्यामुळे स्मशान वैराग्यासारखं नसावं, हे विवेक वैराग्यासारखं असावं. कारण की विपश्यनेतून प्राप्त होतो तो विवेक. आणि या विवेक साधनेला, या विपश्यनेला जे महत्व आहे, ते महत्व धनंजय मुंडेंना या 10 दिवसांतून नक्कीच प्राप्त झालं असावं. कारण विपश्यनेनंतरचे मुंडे जे आत्ता आपण पाहिलेले आहेत, त्यात पाहिलं तर ते कोणत्याही कार्यकर्त्याला भेटले नाहीत. ते जे साधक होते त्यांच्यासोबत त्यांचीही त्यांनी भेट घेतली नाही, परिचय करून घेतला नाही. अगदी मौन बाळगलं, एकटे राहिले. नंतर ते आले ते थेट गेले कुठे तर माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचं जे नुकतंच अपघाती निधन झालं त्यांच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि आज गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं, नतमस्तक झाले. कदाचित त्यांना गोपीनाथरावांनी जे काही सांगितलं होतं, जे काही सांगेन युक्तीच्या गोष्टी 4 या ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या कदाचित आठवल्या असतील. ते मध्ये नामदेव शास्त्रींकडे पण गेले होते. आता त्या ठिकाणी नंतर ते गेल्यावर काय झालं आपण सगळं बघितलं. नंतर मोठा गहजब झाला वगैरे. पण आता गोपीनाथ गडावर गेल्यानंतर त्यांनी मौन बाळगलं, भाषण केलं नाही, कुटुंबासोबत राहिले. आता यापुढे धनंजय मुंडेंनी भविष्यात म्हणतात ना की तोंड पोळलं, दुधानं तोंड पोळलं की ताक देखील फुंकून प्यायचा असतो, तशा पद्धतीनं आता पुढचं वागणं सुरू करायला पाहिजे. कारण की असे वाल्मिक कराड यांना पाठीशी घालून, त्यांच्या गैरकृत्यांना पाठीशी घालून फटका बसला तो धनंजय मुंडेंना. त्यामुळं कदाचित जर धनंजय मुंडेंनी 2-5 वर्षांपूर्वीच हे केलं असतं तर त्या वाल्मिक कराडची संगत धनंजय मुंडेंची सुटली असती. त्याच्याकडचा लोभीपणा, त्याच्याकडची क्रूरता, त्याच्याकडची दहशत पसरवण्याची वृत्ती, त्याच्याकडचे सगळे कारनामे यापासून धनंजय मुंडे अलग राहिले असते, वेगळे राहिले असते आणि आज त्यांच्यावर अशी गंडांतराची वेळ आली नसती. पण त्याच्या हातात हात घालूनच जर यांनी उद्योग केले तर त्याची फळं शेवटी पुढे भोगावी लागतात. तीच त्यांना या राजकीय कारकिर्दीच्या उतारात पाहायला मिळाली. खरं तर धनंजय मुंडे यांनी याच्यातून धडा घ्यायला पाहिजे की आता वाल्मिक कराड नको रे बाबा. कारण याच वाल्मिक कराडच्या नादी लागून आपली राजकीय कारकीर्द पूर्णपणे ढासळली आहे. ज्या बीड जिल्ह्यात मानानं मिरवणारे धनंजय मुंडे एकेकाळचे खरडे वक्ते म्हणून ज्यांचं महाराष्ट्रात नाव घेतलं जात होतं, विरोधी पक्ष नेतेपद ज्यांनी गाजवलं आपल्या भाषणांनी, त्याच धनंजय मुंडेंना आज मौन बाळगावं लागतंय गेली 5-6 महिन्यांमध्ये. यावरूनच कळतंय की त्यांना किती मोठा फटका बसला. मानसिक तर बसला, शारीरिक पण बसला, त्यासोबत राजकीय पण बसला. त्यामुळे धनंजय मुंडेंनी आता किमान या बाबतीत तरी सावध होणं गरजेचं आहे की नेमकं आपण काय करून बसलो. आणि आता अगदी जाता जाता शेवटी आनापान साधना म्हणजे काय या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आनापान साधना अर्थात ध्यान, मेडिटेशन ही एक ध्यानधारणेची पद्धत आहे ज्यामध्ये श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केलं जातं. आता अर्थातच त्यावेळी 10 दिवसांमध्ये धनंजय मुंडेंनी ते नक्कीच केलं असावं. या साधनेद्वारे मन एकाग्र होतं आणि शांत राहतं. इथं मनशांती लाभते, इथं आत्मशांती लाभते. ते शांत झालेलं मन त्यावेळी धनंजय मुंडेंना कळालं असेल की अरे आपण काय करून बसलो मागे, कुणाच्या साथीनं कुणाच्या संगतीनं काय उद्योग केले. विपश्यना ध्यानात आनापान साधना
एक महत्वाचा भाग आहे. आनापान ही विपश्यना ध्यानाची पहिली पायरी आहे. यामध्ये व्यक्ती आपल्या नैसर्गिक श्वासोच्छवासाचं निरीक्षण करतं. हे तंत्र सोपं, वैज्ञानिक आणि सर्वधर्मीय आहे. कुणीही करू शकतं. कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती हे करू शकते. श्वास नेहमी उपलब्ध असल्यानं तो ध्यानासाठी आदर्श साधना मानला जातो. आनापान साधनेत श्वासावर लक्ष केंद्रित करून मनाची एकाग्रता वाढवली जाते. यामुळे भीती, चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. हे तंत्र मनाच्या कार्याची अंतर्दृष्टी प्रदान करते. शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. भीती, चिंता आणि तणाव कमी करते. या तिन्ही गोष्टी धनंजय मुंडेंच्या पाठीमागे हात धुवून लागल्या. भीती, आता काय होईल आणि काय नाही. संतोष देशमुख प्रकरण घडलं. चिंता, राजकीय चिंता आणि तणाव, टेन्शन तर प्रश्नच नाही. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना टेन्शन, ताणतणाव. आता या तिन्ही गोष्टी का उत्पन्न झाल्या हे देखील फार बघणं गरजेचं आहे. संघर्षाच्या वाटेवर निखारे तुडवत चाललो आहे वगैरे जे ते म्हणालेत, पण का झाल्या हे तिन्ही गोष्टी उत्पन्न? भीती कुठून आली? काहीतरी केलंय म्हणून. चिंता का ग्रसते? जे केलंय त्याचं पाप भोगावं लागेल म्हणून. आणि तणाव, कधी वाट्याला येईल सांगता येत नाही, भविष्य अंधारात जाईल म्हणून. आता या तिन्ही गोष्टी यांच्या वाट्याला येण्यामागचं कारण हेच आहे. मुळातच श्वासोच्छवासावर केंद्रित करणारी ध्यानधारणा, पण तिकडे संतोष देशमुखांना त्यांचा शेवटचा श्वास जाईपर्यंत निर्घृण पद्धतीने त्यांना मारत होते. जे मारत होते ते वाल्मिक कराडचे चेले होते. वाल्मिक कराड त्यांचा आका होता आणि वाल्मिक कराड हा या धनंजय मुंडेंच्या जवळचा होता. त्यामुळं ज्या माणसाचा श्वास आपल्यामुळे कायमचा बंद पडला, त्या माणसाचा श्वास कायमचा बंद पाडण्यात आपल्या जवळच्या माणसाचा सहभाग आहे हे कळलं होतं त्यांना. हे कळलं असेलही. आणि हे कळल्यामुळेच भीती, चिंता आणि तणाव मागे लागला. आज तुम्हाला कळालं असेल मुंडे साहेब, विपश्यना केंद्रात गेल्यानंतर श्वासोच्छवासावर नियंत्रण मिळवताना की श्वास किती महत्वाचा आहे. त्या संतोष देशमुखांनी शेवटचा श्वास घेतला खरा, पण त्यांनी तिकडे शेवटचा श्वास घेतला आणि इकडे अख्खं कुटुंब उघड्यावर आलं. कुणाचा पती गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाचा बाप गेला, कुणाचा भाऊ गेला आणि एका गावाचा सरपंच गेला. एक श्वास, ज्या श्वासागणिक त्याचा श्वास संपेपर्यंत कत्ती, कोयता, गॅसचा पाईप, बांबू, काठ्या, लाथा यांनी त्याला मारत होते, टोचत होते. अख्खं शरीर काळं निळं पडलं होतं संतोष देशमुखांचं. त्यांच्या अंगावरच्या जखमा आणि व्रण, 56 व्रण कशाला म्हणतात, आणि एवढं करून टाकून दिला कुठल्या तरी एखाद्या गावच्या वेशीच्या कडेला त्यांचा मृतदेह. काय वाटलं असेल त्या जीवाला? हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं, तुम्ही आणि तुमचे मित्र, जवळचे तुमचे निकटवर्तीय कार्यकर्ता, वाल्या चांगल्या मार्गाने वागल्या असतात, तर आज वाल्या या वाईट संगतीला लागला नसता. इतरांची प्रॉपर्टी लुबाडणं, दहशत निर्माण करणं, टोळ्या बनवणं, अपहरण करणं, खंडणी मागणं, आणि त्यातून संतोष देशमुख सारख्या माणसांचा जीव गेला नसता. जर ही विपश्यना तुम्ही आधीच केली असती 2-5 वर्षांपूर्वी, तर तुमची वागणूक बघून त्या वाल्यात सुधारणा झाली असते आणि वाल्याने पुढचे उद्योग बंद केले असते. पण नाही, राखेच्या धुरातून मिळालेला काळा कुट्ट पैसा, वाळूच्या खडीतून मिळालेला भरगड पैसा, अपहरण आणि खंडणीच्या माध्यमातून मिळवलेला पैसा वाल्याला स्वस्त बसू देत नव्हता. आणि या पैशातून
पुढचा सगळा कारभार जो तुमच्याच नावाखाली, तुमच्याच अधिपत्याखाली चालवत होता. पण तुम्ही हू का चू नाही केलं आणि त्याचाच फटका शेवटी या अख्ख्या कुटुंबाला भोगावा लागला, जे कुटुंब आहे संतोष देशमुख यांचं कुटुंब. अशा वेळी, अशा परिस्थितीत आज हे अख्खं कुटुंब झगडतंय ते न्यायासाठी, न्याय हक्कासाठी. त्यामुळे मुंडे साहेब, विपश्यना करून आलेला आहात. विपश्यनेनंतरचे मुंडे हे वाल्मिक कराड सारख्या लोकांच्या सोबत कधीच भविष्यात दिसू नयेत, असे दिसावेत, अशीच अपेक्षा महाराष्ट्राची आहे. केलं वाल्मिक कराडनं, भोगलं तुम्ही. खरं काय खोटं काय तुमचं तुम्हालाच माहिती. शांतता लाभल्यानंतर सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं असेल तुमच्या. आता यातून तुम्ही शिका, तुमच्या सोबतच्या इतरांनाही शिकवा. विपश्यनेतून प्राप्त झालेलं जे आत्मवैभव आहे, जी मनशांती आहे, आत्मशांती आहे, ती तुमच्या कार्यात उभी करा. पण खरं सांगू, हे काल परवा नव्हतं घडायला पाहिजे. हे तुम्ही 2-5 वर्षांपूर्वीच करायला पाहिजे होतं. कारण जर तसं केलं असतं आणि वाल्यालाही सोबत घेऊन गेला असतात, तर आज 9 डिसेंबरला बीड जिल्ह्यात संतोष देशमुख या लोकसेवा भावी सरपंचाचा खून झाला नसता. त्यांचं घर असं उघड्यावर पडलं नसतं. दीपक केदार म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. त्यांचं म्हणणं रास्त आहे. पण आता उशीर झाला, वेळ निघून गेली. पण भविष्यात अशी वेळ कुणावरही येऊ नये आणि कुणाचाही संतोष देशमुखपणा होऊ नये, यासाठी एक राजकीय नेता म्हणून तुम्ही काळजी घ्याल, एवढीच काय ती अपेक्षा या माध्यमातून बाळगतो. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.